नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 40% HRA प्लस DAची मागणी. कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार. पगार आणि मासिक उत्पन्नात होणार लक्षणीय वाढ. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक वाढीव पगार आणि निवृत्तीवेतनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयोगाने 22 आणि 23 जून रोजी लखनौ येथे अनेक संघटनांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये घरभाडे भत्ता हा मुख्य चर्चेचा विषय होता. कर्मचारी संघटना आणि निवृत्तीवेतनधारकांच्या प्रतिनिधींनी घरभाडे भत्त्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला. अनेक संघटनांनी एक्स श्रेणीतील शहरांमध्ये घरभाडे भत्ता 40% वाढवण्याची मागणी केली. जाणून घेऊयात या मागणीबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. फेडरेशनने वेतन आयोगासमोर श्रेणी एक्समधील शहरांसाठी 36%, श्रेणी वायसाठी 24% आणि श्रेणी झेडसाठी 12% घरभाडे भत्ता वाढवण्याची मागणी केली. फेडरेशनचा दावा आहे की जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला तर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. NCJCMने किती HRAची केली मागणी? कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार समितीने शहर एक्ससाठी 40%, शहर वायसाठी 35% आणि शहर झेडसाठी 30% घरभाडे भत्ता देण्याची शिफारस केली. तसेच भविष्यातील महागाई भत्त्यातील वाढीसोबत घरभाडे भत्त्यातही आपोआप वाढ व्हावी असेही या संस्थेने सुचवले आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने देखील NCJCMच्या धर्तीवर 40%, 35% आणि 30% घरभाडे भत्त्याची शिफारस केली. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशनने घरभाडे भत्ता महागाई भत्त्याशी जोडण्याची आणि त्याचे लाभ निवृत्तीवेतनधारकांनाही देण्याची मागणी केली. घरभाडे भत्त्यातील वाढीचा मुद्दा वेतन आयोगासमोर प्रकर्षाने समोर आला आहे. जर कर्मचारी संघटनांच्या मागण्या मंजूर झाल्या तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.